कराव्याचे नवी मुंबईचे त्यांचा आवाज होता. पुढचा बॉल डावे यष्टीवरती हा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या जी 32 धावा धावफलकावरती आहे. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. काहीसे असे समालोचक आहेत ज्यांची चर्चा जास्तीची होत असताना पाहायला मिळते. लोअर फुल टोल वसूल केलाय की काय? झेल टिपलाय, फलंदाज बाद. लोअर फुलटोस होता ऑन साइडला इथे खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहे. 33 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि धावा इथे कोल्हापूर टीम साठी थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. रन्स इथे थांबल्यात. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. कोल्हापूर संघाने एक दमदार सुरुवात केली. त्यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळ अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चुकी झाली आहे. धावमितील 4, नशिबाची 7. आणखी एक चौकार. चार षटकांचा खेळ जिथे आपण पाहतो 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. चुका आणि चुका वारंवार होत असताना इथे पाहायला मिळाल्या. इथे मैदानाच्या आतमध्ये अनेक चौकार आणि इथे जात असताना आपण पाहिलेले आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेचा बॉल देखील डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे जोखीम घेतली होती. सिंगल घेण्यासाठी पुढे सरसावले होते. धाव येत असताना इथे पाहायला मिळते एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. रन्स अपेक्षित राहतील कारण प्रतिस्पर्धी संघाने देखील कालच्या दिवशी एक घवघवीत यश इथे संपादन केलेलं आहे आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. कारण क्षेत्ररक्षण तितक्या दर्जाचे चांगले झाले नाहीये. गोलंदाजी जरूर चांगली झाली आहे परंतु चौकार एकंदरीत या इनिंग मध्ये 3 मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. त्यावेळेचा बॉल अगदी वेगवान इथे पाहायला मिळाला होता तुषार कांबळ्यांचा. चेंडू पडल्यानंतर गर 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 फिरत राहिला खेळपट्टीवरती. डॉट बॉल येत असताना वेगवान गोलंदाजी करणारे तुषार कांबळे अचूक आणि नियंत्रित बद्ध गोलंदाजी करतायत. फलंदाजाच्या स्ट्रॉंग झोनला इथे ओळखलं अगदी योग्यरित्या. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक प्रयत्न इथे फसलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाले. डॉट बॉलचे पर्सेंटेज जास्तीचे वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आले कारण तुषार कांबळे एकंदरीत या गोष्टीकडे भर देत आहेत की डॉट बॉल आपण कसे हाताळू शकू याकडे जास्तीचा कल त्यांचा पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू आलाय. 38 ला 3. पुढचा बॉल
यावेळेला खोला सरळ बॅटने इथे केला, मिस फिल्डिंग झाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक सिंगल पुन्हा प्राप्त होत असताना धावा हव्यात, धावा थांबल्यात, रन्स इथे आलेले नाही आहेत. काही अंशी आपण या गोष्टी देखील पाहिल्यात. अचूक नियंत्रित बद्ध गोलंदाजी करण्यात येते, परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथून स्टँडर्ड जो आहे ना तो उंचवायला हवा. यावेळेचा बॉल फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कोल्हापूर संघ आता मात्र मॅच मध्ये शिरकाव करतोय. संघाची धावसंख्या या षटक जिथे 45 धावा फलकावरती आहेत. आणखीन एक बॉल पुढ्यामध्ये टाकला, ड्रायव्हिंग लेन्थला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी केवळ सिंगल येत असताना एक एक धाव किती महत्वाची आहे पहा. इम्पॅक्टफुल अशी कामगिरी इथे राहिली बॅटिंग करणाऱ्या कोल्हापूर टीमची. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद, धाव फलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 46 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चार षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा. मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला विकेट मिळवावं लागते. क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक वेळेला उतार चढाव आपण सातत्याने पाहतो, परंतु हा जो खेळ आहे ना, या खेळामध्ये आवश्यक असतात ते विकेट घेणं. ह्या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक राहील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज या 5व्या षटकाच्या दरम्यान. आता एंड बदलला आहे आणि हे एंड बदलल्यानंतर नशीब बदलेल का, ही बाब देखील तितकीशी महत्वाची राहील. कारण जसा एंड बदललाय तशी बाब फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे झुकते की काय हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. क्रिकेटचा खेळ आहे, एक तेरी तो एक मेरी, आणि अनेक वेळेला आपण अप्स अँड डाऊन्स या क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलेले आहेत. हा क्रिकेटचा अविभाज्य घटक राहिलाय. कधी फलंदाजांच्या बाजूने, कधी गोलंदाजांच्या बाजूने. या सामन्यामध्ये देखील त्याच खेळ पाहायला मिळेल का, कारण ही जोडी जमली आहे, भागीदारी चांगली रचली आहे दोन्ही फलंदाजांनी. सचिन सोनावणे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना सचिन यांना पुनश्च पाचारण करण्यात आलाय. हे दोन्ही बॅटर चांगल्या दर्जाचा कामकाज करत असताना आपण पाहत आहोत. प्रल्हाद राठोड 8 बॉल 7 धावा त्यांच्या बॅटमधून, अक्षयच्या बॅटमधून 4 बॉल 9 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पार्टनरशिप बिल्ड केली आहे. 11.50च्या धावसंख्येने जर धावा आल्या तर 92 बनतात. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अपील या ठिकाणी करण्यात आली होती. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे षटकाची. निर्धाव चेंडू येत असताना, डॉट बॉल येत असताना आपण पाहत आहोत. सचिनच्या गोलंदाजीतील काही खासियत राहिली आहे. काही चेंडू ते कमी गतीने टाकतात, काही वळवतात, काही बाहेरच्या दिशेने काढतात, काही वेळेला कोण बदलतात. यावेळेला स्लॉट मध्ये ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल निसटला, चेंडूने ओलांडली आहे सीमारेषा. धाव मिळतील त्या 6. षटकार. धाव फलक पुढे सरकत आहे. 52 धावा. यावेळेला आणखीन एक फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, झेल निसटला, जीवदान प्राप्त झालंय. जीवदानानंतर संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना 53 धावा धाव फलकावरती आहेत.
अक्षय 7 बॉल 16 वरती ते बॅटिंग करतात. हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्यांचा. चांगल्या टप्प्यावरती आलेल्या चेंडूंवरती आघात जणू काय त्यांनी केलेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला अपील करण्यात आली होती. आवाज एवढा मोठा आला होता ना. नो बॉल, नो बॉल. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, ही म्हण मराठीमध्ये अनेक वेळेला आपण ऐकलीये, परंतु ती आपण पाहतो आहोत. चुकी झाली क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून, कारण 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक उभा होता. हा नो बॉल इथे पाहायला मिळालाय. जीवदान देखील प्रल्हादला प्राप्त झालंय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 54ला 3. नो बॉल. फ्रीजचा बॉल आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल इथे निसटलाय, परंतु रन्स मिळते ती 55 बनल्यात. 55 धावा. एका धावेने संघ पुढे सरकत असताना आपण पाहत आहोत. 55 ऑन दी बोर्ड. 55 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी त्या दर्जाची जरूर झाली आहे, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. स्कोर कार्ड वरती धाव एकेरीच्या मदतीने 55 आपण पाहतो. जिथे 5 षटक प्रगतीपदावरती आहे. नशीब बदलायला वेळ लागत नाही, परंतु वेळ बदलणं अत्यंत आवश्यक. हा बॉल ऑन साइडला इथे खेळला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडे चुकी होतीये. या मॅच मध्ये घडतंय तरी काय? 3दा 4 चौकार आणि 1 षटकार. चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे चौकार. धावसंख्या 59 धावा धावफलकावरती आहेत. 59 ऑन दी बोर्ड. यावेळेला आणखी एक फटका इथे फसला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सचिन यांना आपण पाहतो, फेकी चांगली झाली आहे. एकेरी धाव येत असताना 60 धावा धावफलकावरती. एक मोठी धावसंख्या बनेल यात मात्र शंका नाहीये. 5 षटक संपलेत. 60 धावा धावफलकावरती 3 बाद. बॅटिंग करत असताना कोल्हापूर टीम. तीन बाद. 60 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ द 5th ओव्हर. ही जोडी आहे ना चांगल्या रीतीने जमली आहे. रन्स गोळा करतात, मोठे स्ट्रोक खेळतात, क्षणाक्षणाला धावा गोळा केल्यात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 60 आहेत. अक्षयला आपण पाहतोय 9 बॉल 21 वरती ते बॅटिंग करत असताना स्ट्रायकर वरती आहेत प्रल्हादच्या साथीने. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज स्वप्नील दाखल होत असताना आपण पाहत आहोत. स्वप्नील कर्वे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना ते मात्र पाहायला मिळत असताना आपण पाहत आहोत. 60 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेचा फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440चा झटका. षटकार. षटकारानंतर संघाची धावसंख्या आता मात्र 66ला 3. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू मात्र अगदी वळण घेत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. धावा मिळाल्यात त्या 2. चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला गेला. क्रिकेटमध्ये हिंदीमध्ये चुकीला गलती म्हटलं जातं. पहिली गलती करे वो इंसान, दूसरी गलती करे वो नादान, तीसरी गलती करे वो शैतान, बार बार गलती करे वो पाकिस्तान, हर बार माफ करे वो हिंदुस्तान. यावेळेला पहा
ऑन साइडला लांब लचक, लांब लांब लांब, सर्वाधिक लांब षटकार. चौऱ्याहत्तर बनल्यात. 12 बॉल 35 वरती अक्षय बॅटिंग करतोय. 10 बॉल 8 वरती प्रल्हाद बॅटिंग करत असताना पाहायला मिळाल्यात. रन्स येत आहेत, धावा येत आहेत. 74 धावा धाव फलकावरती आहेत. 4 चौकार 1 षटकार चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे आलाय. पुढचा बॉल, आणखीन एक ऍक्शन रिप्ले, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे अक्षयच्या बॅटमधून षटकार. बेमिसाल बॅटिंग. पुढचा बॉल, यावेळेला डाव्या यष्टीवरती क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येत असताना अक्षय 41 धावसंख्येवरती नॉट आउट खेळत आहेत. अर्धशतकाची चाहूल त्यांच्याही लागली आहे. या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक पाहायला मिळालं ऑलरेडी पहिल्या दिवशी, परंतु दुसरे येईल का, जिथे मात्र त्याची चर्चा होतीये. पुढचा चेंडू, यावेळेला आणखीन एक चेंडू उसळी घेत असताना एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 82 धावा धावफलकावरती आहेत. 2 अर्धशतक आल्यात. तिसऱ्याची चाहूल लागली. तिसऱ्याची आता चाहूल लागली, कारण अक्षय ज्या आविर्भावामध्ये खेळतोय ना, त्याचं अर्धशतक जवळपास तो करण्याच्याच आविर्भावामध्ये पाहायला मिळालाय. परंतु ही देखील रणनीती असू शकते इथे गोलंदाजी करत असताना. गोलंदाज स्वप्नीलची एक्स्ट्रा रन जास्तीचे द्यावे, तदनंतर एखादा बॉल बॅटच्या अगदी समीप द्यावा, विकेट प्राप्त करावी. क्रिकेटमध्ये अशा स्वरूपाचे फासे अनेक वेळेला टाकले जातात. ती बाब पथ्यावरती पडते का पाहावी लागेल. पुढचा चेंडू, यावेळेला आणखीन एक गॅप मध्ये केलाय. गाळलेल्या जागा इथे भरल्यात या फलंदाजाने. ठोकलाय चौकार. सर्वाधिक उच्चांक धावसंख्येकडे वाटचाल केली जाते का कोल्हापूर टीम कडून, तर होय. 45 धावसंख्येवरती अक्षय नॉट आउट खेळतोय. 45 नॉट आउट. उजवेशीच्या बाहेर. पुन्हा एकदा चुकी होतीये. व्हाईट बॉल. अगदी आपण पाहिलं ना तर एक्स्ट्रा रन येत असताना आपण पाहिल्यात. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 88 धावा धावफलकावरती आहेत. 88 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 88 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स कोल्हापूर टीम. पुढचा चेंडू, अर्धशतक होत आहे की काय. डाऊन द ग्राउंड. होय, हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे या स्पर्धेतली. इंद्रधनुष्य 2025 अर्धशतक अक्षयच्या बॅटमधून. षटक संपलंय ते एकंदरीत 6वं. 94 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 94 ऑन दी बोर्ड. 94 धावा. गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली आहे. रन्स आल्यात त्या 94. 94. 6 षटक संपलेत. पुढचा बॉल उजव्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकेरी धाव येत असताना इथे पाहायला मिळते. एक धावाने जरी आपण पाहिलं ना संघ पुढे चाललाय, याचं कारण आहे प्रल्हाद
संयमाने खेळतात, अक्षरला स्ट्राईक देतात. अक्षर नॉट आउट आहे 51 धावसंख्येवरती. अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आले. 15 बॉल मध्ये विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग केली आहे त्यांनी. उजव्या सीच्या बाहेर हा झेल बनेल का? क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. क्षेत्ररक्षक ना केवळ कुरिअर बॉयचं काम करतात. चेंडू मैदानाच्या बाहेर जाणारा तो मैदानाच्या आतमध्ये आणून दिला जातोय. त्या पलीकडे विशेष काही झालेलं नाहीये, कारण रन्स आल्यात, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पुन्हा अपुरे राहिलेत. रन्स इथे कंप्लीट करण्यात आल्यात त्या दोन. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 101 धावा कोल्हापूर टीमच्या. 100 धावा इथे कंप्लीट केल्यात. 116 धावा 10 षटकांच्या मॅच मध्ये पाहायला मिळाल्यात. परंतु इथे 116 अधिक होतील की काय? फटका पहा, लांब लचक, जवळपास 100 मीटरहून अधिक लांबवरचा षटकार. एकशे 7 धावा धावफलकावरती. 18 बॉल आणि 63 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतो हा बहादर. काय बॅटिंग केली आहे. हा षटकार मारला ना, मला वाटतं बाईक घेऊन बॉल आणायला जावं लागेल, इतका दूरवरचा मारलाय. 63 वरती तो नॉट आउट आहे. आणखीन एक लांब लचक, तू डाल डाल मी मार मार, या स्वरूपाची बॅटिंग आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. एकशे 13 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू, यावेळेला देखील दिशा वेगळी, रिझल्ट सेम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सुरुवातीला असं वाटलं होतं की अर्धशतकाची वाट पाहिली जाईल, परंतु आता मला वाटतं शतकाची वाट पाहिली जाते. अक्षयचं शतक होईल का याची चर्चा होऊ लागली आहे, कारण 119 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळणं बाकी. या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या बनवली कोल्हापूर टीमने. 20 चेंडू आणि 75 धावसंख्येवरती अक्षय नॉट आउट आहे. या षटकातील षटक संपलंय. 6 बॉलचा खेळ शेष आहे, आणि जर का कदाचित 5 बॉल या खेळाडूला मिळाले ना, तर शतक पाहायला मिळू शकतं. शतकाची चाहूल लागली आता अक्षयच्या. 75 धावसंख्येवरती तो नॉट आउट. 20 बॉल त्याने फेस केलेत. 119 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. चेतन कदम यांना आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. डावे एसीच्या बाहेर, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न निश्चित असेल तो अक्षयचा, कारण तो 75 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतो आहे. 20 बॉल त्याने फेस केले. उजव्या एसीच्या बाहेर आणखीन एक चेंडू तो दिशाहीन राहिलाय. 121 धावा धावफलकावरती आहेत. कोल्हापूर टीमच्या अगेन्स्ट संघ इथे जणू काय हार पत्करली की काय. पुढचा बॉल, यावेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जो फलंदाज येतोय त्याच्या बॅटमधून षटकार चौकार येत असताना आणखीन एक षटकार. एकशे 27 धावा धावफलकावर. 127 ला 3. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर आहे.
जिथे सचिन आहेत कबर पॉइंटला, एक सिंगल येते. 4 बॉलचा एकंदरीत आपण पाहिला ना तर या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 25 धावा या खेळाडूला बनवायच्या शतकासाठी. पुढचा बॉल कमी गतीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 81 नॉट आउट. अक्षय 3 बॉलचा खेळ शेष आहे 19व्या षटकाला. संघाची धावसंख्या 134 धावा. आणि पहा ना, 3 बॉल मध्ये 19 आल्या तर 100 होणार अक्षयचे, आणि 3 बॉल मध्ये 16 आल्या तर 150 रन होतील संघाचे. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कोल्हापूर टीमच्या एकंदरीत 140 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. नवीन आलेल्या बॅटरने जर स्ट्राईक दिली असती तर 150 नक्कीच झाल्या असत्या. हा बॉल डाव्या एसी वरती अक्षयला स्ट्राईक इन वरती आपण पाहत आहोत. 87 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 87 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 106 रन आले. 141 धावा धावफलकावरती आहेत. 8 षटकांच्या या मॅच मध्ये 150 धावा बनतायत की काय याची चाहूल, आणि अगदी त्याच वेळेला शतक येते की काय हे पाहावं लागेल. हा बॉल खोलामध्ये टाकलाय. 106 रन येत असताना सलगच्या 5 बॉल वरती 5 षटकार ठोकले ते अक्षयने. जर एखादा अजून ठोकला ना तर अजून एक विक्रम त्याच्या नावावरती. 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा. 142. यावेळेला 6 बॉल वरती 6 षटकार. एकशे 48 धावा धावफलकावरती आहेत. 93 धावसंख्येवरती अक्षय नॉट आउट. हा बॉल ऑन साइडला केलाय हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणाला फलंदाज बाद झालाय, परंतु अक्षयची बॅटिंग आवडली असेल. 93 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 93 रन्स. टाळा त्याच्यासाठी उद्यात. 148 बनल्यात. 149चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. कोल्हापूर संघ चला मैदानाचा ताबा घ्या.